पेट्रोल डालते समय ना क्या करना चाहिए कहीं भी ना, स्टार्टिंग में हाँ अगर कोई भी अमाउंट सेट कर रहा है ना, हे तुम्ही बघा ह्याला बरोबर शोधतंय हे, कारण की ह्याच्यामध्ये पण व्हाईट. ओके, आता आमचं चाललंय हे वॉल फायनली आमची थोडी थोडी कंप्लीट होत चालली आहे बघा. नो टाइम फॉर टॉक्सिक पीपल. आमच्या लाईफ मध्ये खूप टॉक्सिक पीपल झालेले आहेत, त्यासाठी आहे हे. एन्जॉय एव्हरी मोमेंट विथ सिस्टर अँड फॅमिली. इथं बघ बरं, इथं लावू का? हा, खूप मस्त. आम्ही आज सगळं काम करून आलोय ह्याचं. आणि ही आकांक्षा आणि मी आहे, ही पण आकांक्षा आणि मी आहे, आणि ही रिअल आकांक्षा आणि मानसी आहे. इथं आकांक्षा आणि माझा फेवरेट फोटो मी लावलेला आहे. माझा हा बर्थडेचा लावलाय. कुठला? नाही, त्याला ते चिकट टेप लावायला. तर आम्ही असं जुगाड केलेला आहे, आणि तुम्ही पण असं आणू शकता. अमेझॉनला वगैरे फ्लिपकार्टला मिळतं हे. नाही खिळे ठोकायची गरज नाही अजिबात लागत. ह्याच्यावर कितीतरी किलोचं वेट ठेवू शकतो. आता दोन्हीकडून आमचं काम चाललंय, पण हे खूप भारी, मला हे खूप आवडलं. नो टाइम फॉर टॉक्सिक पीपल. सगळ्यांनी सगळ्यांच्या लाईफ मध्ये हा रूल फॉलो करा, तर पुढे जाताल. काय म्हणायचं तुला ह्या कोट्स वरून? काय नाही, मस्त आहेत सगळे. आणि तुम्हाला आता मस्त पॉडकास्ट आमचा येणार आहे दुसरा छान पैकी. अजून तर खूप भारी भारी अजून आम्ही हे करणार आहे. आता हे आम्ही सगळं हाईड पण करणार आहे. हे जे दिसतंय ना लांबून, ते आम्ही हाईड करणार आहे. आता हे चिटकवले मराठी साज. उलट दिसतंय हे मराठी साज. ते आमचा लोगो येतो. कधीपासून आमचा लोगो झालेला आहे, पण आम्हाला टाइम नव्हता काय करायला. आता आम्ही प्रिंट मारून आणले, तो आम्ही इथे लावणार आहे, कारण आमचं मराठी साजचं सगळं इकडे आहे. इन फ्युचर छानच होईल लोगो. हो, तरी आम्ही अजून काय 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 करणार आहे मराठी साजसाठी. पण इकडचा कॉर्नर सगळा मराठी साजला आपण काहीतरी करूया. आता सेटअप पण झालाय सगळा. रिंग लाईट, ट्रायपॉड मोठा आपल्याकडे, हे आकांक्षाचे गॅजेट सगळे. आणि तिचा हा मेन आरसा केला नाही, तर त्या आकांक्षाला झाकून टाकलं बाप्पांनी. त्या आकांक्षाचे असे आरशामधले पण ब्लॉग येतील. आम्ही ह्या आरशाला पण खूप आता रिनोव्हेट करणार आहे. स्टुडिओ करणार आहे. आमचं एक साइड झालेली आहे. कसली भारी वाटते. दिसते का? नाही ना, अजून नाही. जेव्हा हे सूज कमी होईल तेव्हा फरक दिसेल. गजब बेइज्जती आहे. सुजले तर काय करणार आता, मला जरा प्रॉब्लेम आहे माझा. बरं चला, आता आम्ही हा कॉर्नर केलाय आकांक्षासाठी खास, कारण तिला व्हिडिओ आणि आमच्या पॉडकास्ट साठी. थँक्यू सो मच. आणि इकडे पण एक सेटअप होतोय तयार. लवकरच इकडे पण सेटअप होईल, आणि लवकरच इकडे मराठी साजचं पण निम्म शॉप तयार होईल. मी माझ्या फॅमिलीला थँक्यू म्हणू इच्छिते. हो, ते आपण तुझं स्पीच घेऊच नंतर. आणि शॉप प्लस, आणि इथं ऊन पण येते बघा, शॉप प्लस स्टुडिओ असणार हा. आणि शॉप थोड्या दिवसात आपण इकडे करू, जरा ऍड करू, बघू. देवाच्या कृपेने झालं तर करू, है ना बाप्पा? हाय बाप्पा, देवाच्या कृपेने आपलं इथं शॉप झालं तर चांगलंच होईल. कप्पे वगैरे करून आम्ही करू शकतो. आपण राहतो म्हणजे होणारच. आणि आमच्या पप्पांचा सपोर्ट असल्यामुळे. खंडोबाचा लॉग कसा वाटला नक्की सांगा. हा लॉग येईल तेव्हा तो लॉग पडलेला असेल. 31 वाटतच नाही यार, आपलं घर हे मस्त वाटते. आणि हे तुम्ही बघा, ह्याला बरोबर शोधतंय हे, कारण की ह्याच्यामध्ये पण व्हाईट आहे. शांत बसा. मला किती कमी दाखवते तू. मी नाही दाखवत. आता मला काय माहिती, कट नाही केलं. मला एवढं हे करता येत ना. पप्पा खूप भांडतात माझ्याशी, तर खूप भांडतात. आमचं तर अजिबात हे होतं. टॉम अँड जेरी आम्ही सेम देतात मला. हे असंच केलं आणि तसंच केलं. ते बघा आमचं जुगाड आहे. मी कोणाला दाखवत नाही ते, पण तुम्हाला दाखवत. त्या आकांक्षाचं काय हे करणं बघा. डोकं हे काय करायचं, नीट नाही कट केला. बरोबर आहे. होय, आम्ही पट्टे ठेवून हे काय करणार मग. एक चिटकून टाकतो आम्ही.
वर चिटकून टाक. पण हे खूपच सुंदर वाटतंय. ओके गाईज, आता आमचा पॉडकास्ट शूट होणार आहे आता. तर आम्ही मस्त, वाव केवढी छान वाटते ना बॅकग्राऊंड, आणि एक नंबर वाटते ना. मी रिंग लाईट पण लावलेली आहे पुढं, ही रिंग लाईट. आणि टॉपिक तुम्हाला आम्ही सांगणार नाहीये, तर तुम्ही तर तुम्ही नक्की बघा ह्या चॅनलवरच येणार आहे ऑफकोर्स. आणि मस्त असं वाटतच नाही यार, ही आमची रूम आहे. खरंच एवढंच सुंदर वाटते. इकडे पण असं वेगळं छान वाटतंय, आणि इथं पण मस्तच वाटतं फ्रेम वगैरे. पण आम्ही आज खाली बसून करणार आहे, नंतर पुढच्या पॉडकास्टला दिसल हे फ्रेम वगैरे. आणि हळूहळू होतंय. आणि इकडचा कॉर्नर पण खूप सुंदर वाटतंय, आपलं मराठी साज. आणि दीदीने आवरलंय, मी पण आवरले मस्त. आणि चलो आता नक्की जाऊन बघा. हा लॉग येईल त्याच्यानंतर येईल मला असं वाटतं पॉडकास्ट. हां, आणि चलो आता आम्ही शूट करतो. सेटअप वगैरे सगळं झालेलं आहे, असा जुगाड केलाय लाईट. आणि चलो पेट्रोल इथं चांगलं मिळते आणि ॲव्हरेज पण चांगले येतं, त्यामुळे इथं पहली बात ना, कभी भी ना पेट्रोल डालते समय ना क्या करना चाहिए, कहीं भी ना स्टार्टिंग में, हाँ, अगर कोई भी अमाउंट सेट कर रहा है ना, तो उसको क्या करना का, जब अगर नोजल अपन उठाया, हाँ तो पहले मीटर के ऊपर ध्यान रहना चाहिए, हाँ, कि वहाँ से कितने, अगर हमने 270 का डाला अपने, तो जीरो से ही चालू होना चाहिए कभी भी. और कभी कभी जब रनिंग पकड़ता है ना, जब मोटर का स्पीड रहता है, जो भी पंप का अगर जितना कैपेसिटी, जितना वो मोटर का उसका माइलेज रहेगा, उतनी स्पीड से वो भागती रहती है. मोटर स्लो रहेगा, मीटर स्लो आएगा. अगर ये भी अगर डाउट हुआ, हाँ, कि अपने को गाड़ी का, गाड़ी में कैसे पता नहीं चलता, तो क्या करने का, हमारे पास में हर पंप वाले के पास में एक 500 ml का माप रहता है. 500 ml का माप लेने का, उसमें डालने का, हाँ, फिर वो चेक करने का. कहीं की सिटी में बाटली में अलाउड नहीं रहता है पेट्रोल लेना, बराबर. अभी आउटसाइड में तो बाटली में देते हैं. बाटली में भी लोग है ना, तो बिस्लेरी का बाटली रहता है ना, तो वो देखो इतना खाली रहता है वो 1 लीटर में, हाँ. लेकिन जो पेट्रोल रहेगा ना, वो बराबर आएगा 1 लीटर तक ला, वो पता चलेगा कि परफेक्ट तेल आ रहा है अपने को. और डेंसिटी तो मेन रहता है, कभी भी ना डेंसिटी देखते रहे. 700 740 से लेके, हाँ, 750 के ऊपर नहीं रहना चाहिए डेंसिटी पेट्रोल का. और अगर पेट्रोल में भी मिलावट रहता है ना कहीं के ना, तो क्या करने का, हाथ में अगर ऐसे पेट्रोल लिया, पेट्रोल लेने के बाद में थोड़ा सा भी ऐसे 1 बूंद डाल दिया, ये देखो अपन डाल दिया, बराबर. अब इसके बाद में अपन नीचे गिरा दिया, फिर उसको 2 बार ऐसे झटक दो हाथ को अपने, हाँ. ये अगर रहेगा ना तो उड़ेगा नहीं, और वो वाइट हो जाएगा, पूरा सफ़ेद हो जाएगा. तो समझ में आता है कि पेट्रोल की क्वालिटी. अगर सफ़ेद नहीं हुआ, चिकनापन हुआ, मतलब कि पेट्रोल में मिलावट रहेगा, हाँ, फिर माइलेज नहीं देगा गाड़ी. या तो फिर फिल्टर पेपर रहता है हर पंप वाले के पास में, हाँ, फिल्टर पेपर रखना, हाँ, मतलब कि अवेलेबल है, हाँ. अगर फिल्टर पेपर नहीं रहेगा ना, तो फिर आप उनको पूछ सकते हो कि आप इधर फिल्टर पेपर लेकर मुझे क्वालिटी चेक करने का. भेटूया. मॅचिंग झालं माझं कवर मला. दीदीचा ड्रेस आहे हा. त्यांनी फोन केले काय
तिकडे होते मावशी. हलव्याची रेसिपी. आपण फोटो काढू ना आपल्या दादा सगळ्यांचे. देवांचा आज बर्थडे, तर आम्ही मग पप्पा आणि मी आलतो देवांच्या बर्थडेला. हॅपी बर्थडे. थँक्यू बोल. थँक्यू. आणि त्याला ना सगळ्यांनी ड्रॉइंग बुक दिले, कारण की त्याला चित्र काढायला खूप आवडतं आणि मी इथं चित्र काढले आणि सगळ्यांनाच हे येतं यार चित्र, तर ते मी काढले. त्याला म्हटलं इथं काढ तू सेम, आणि त्याला अजून एक काढून येते, मग तो सेम काढेल इथं. आणि माझी आत्या बनवते गाजरचा हलवा, तर मी त्याची रेसिपी पण शूट करते, तुम्हाला पण दाखवते. बाय. तू कर बाय कर की. बाई किती काम करते बघा, आल्यापासून सारखी चिराचिरी चालली तिची. आणि ही आशा आमची बाई तू इतकी काम करते, जबरदस्त काम चालू. पावभाजी करते. पावभाजी करते मी. पावभाजी करते. पावभाजी करते. या पावभाजी. या पावभाजी खायला मस्त टेस्टी. आणि हलवा पण दाखवा. हलवा का? हलवा पण तिने केला मस्त. आमच्या आत्या सुगरण आहे. सुगरण आहे आमची बहीण. ओके, आता देवांचा बर्थडे, तर आम्ही पावभाजी करतोय आणि सगळ्यांनी वाटून घेतली कामं. आणि मी लिंबू आणि काकडी चिरले, ती कांदा चिरते आणि मस्त आज पावभाजीचा बेत आहे. तुझं काय म्हणणं? माझं काही नाही म्हणत. आता हलवा आणि त्याचा बर्थडे. बर्थडे बॉय हा कसाला असतोय पुरी सारखा. माझी आजीला दाखव. आजी पावभाजी करतोय, बर्थडे आहे. तुला काय म्हणायचंय? किती वाढदिवस आहे? 5. वाढदिवसानिमित्त तुझं रांग जावं तू. मग किती म्हणतो? तू आता वा गाडी नाही म्हणणार तुझी गाडी.
प्रियमांचा बड्डे झालेला आहे आणि सगळ्यांची गाठ भेट घेऊन आम्ही आता जेजुरीला चाललेलो आहे. मस्त झाला दिवसाचा एन्जॉय झाला छान आणि गाडी आकांक्षा चालू होती.